कर्दळीवन हे आंध्र प्रदेशातील श्रीशैल्यमजवळील एक अत्यंत दुर्गम, पवित्र आणि दत्त संप्रदायातील गुप्त तपोभूमी आहे, जिथे श्री नृसिंह सरस्वतींनी समाधी घेतली होती आणि पुढे याच ठिकाणी श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट झाले असे मानले जाते. श्री नृसिंह सरस्वतींचा अवतार समाप्त. श्री गुरुचरित्रानुसार 14व्या शतकात श्री नृसिंह सरस्वती दत्तगुरूंचा दुसरा अवतार याने आपल्या अवताराचे कार्य संपवताना श्री शैल्यम येथील कर्दळीवनात जाऊन मंदार वृक्षाखाली वाळुंठात ध्यान धारणा केली. स्वामी समर्थांचे प्रकटस्थान 350 वर्षानंतर एक लाकूडतोड करणारा लाकूड कापत असताना त्याचा कुऱ्हाडीचा फटका चुकून त्या वाळुंठावर पडला आणि तेथून श्री स्वामी समर्थ अक्कलकोट स्वामी प्रकट झाले असे मानले जाते. महत्त्व. हे ठिकाण नागार्जुन, रत्नाकर यांसारख्या सिद्धांची प्रयोगशाळा आणि नाथपंथीय साधूंची तपश्चर्या भूमी मानली जाते. आता जाणून घेऊया कर्दळीवन परिक्रमाविषयी. कर्दळीवनाची परिक्रमा ही अत्यंत कठीण, दुर्गम आणि आध्यात्मिक अनुभूती देणारी मानली जाते. हे ठिकाण पाताळगंगा नदीच्या जवळ दाट जंगलात वसलेले आहे. थोडक्यात कर्दळीवन म्हणजे श्री शैलममधील असे ठिकाण जिथे दत्त परंपरेतील 2 मुख्य अवतार श्री नृसिंह सरस्वती आणि स्वामी समर्थ यांचे नाते जोडले गेले आहे. अशा अनेक माहितींसाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा.